नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. नमस्कार. महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते म्हणून आपण त्यांना सगळेजण ओळखतो, पण या पलीकडे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. सामाजिक कृतज्ञता नीती असो, साधना साप्ताहिक असो, या पाठी डॉक्टर दाभोळकर खंबीरपणे उभे आहेत. आणि तुम्हाला फारशा लोकांना माहिती नसेल तर ते एकेकाळी महाराष्ट्र आणि देश गाजवणारे कबड्डीपटू सुद्धा होते. डॉक्टर दाभोळकर, मी सुरुवात करणार आहे अंधश्रद्धा निर्मूलनापासूनच. कबड्डी वगैरे मी नंतर येणार आहे. याचं कारण असं की तुमच्या या सगळ्या कामाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. हो. मला तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची परंपरा आहे वगैरे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण बाकी काहीही न करता, म्हणजे शेतकऱ्यांमध्ये काम न करता, कामगारांमध्ये काम न करता, विद्यार्थ्यांमध्ये काम न करता अंधश्रद्धा निर्मूलनाचंच काम करावं असं 20 वर्षापूर्वी तुम्हाला का वाटलं? हा प्रश्न मला बरेच जण विचारतात आणि त्यांना अशी अपेक्षा असते की माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे मी या कामाकडे वळलो. याचं खरं उत्तर वेगळं आहे. मी 1970 साली MBBS झालो. 1982 सालापर्यंत मी माझे 2 दवाखाने हॉस्पिटल माझ्या पत्नी समवेत चालवलं आणि 12 वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर मला कंटाळा आला आणि मी असं ठरवलं की आपण चळवळीमधला पूर्णवेळ कार्यकर्ता व्हायचं. आणि कॉलेज जीवनापासून ते स्वप्न होतंच. पण तुम्ही जर 83-84 सालची महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला असं लक्षात येईल की झोकून देऊन एखाद्या ठिकाणी पाय रोवून काम करावं अशा स्वरूपाची खुणावणारी क्षेत्र त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला समविचारी काही संघटनांनी एक विज्ञान यात्रा महाराष्ट्रामध्ये आयोजित केली, ज्याला प्रेमानंद केरळ रॅशनलिस्ट असोसिएशनचे आले होते. आणि आता जे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाले ते चमत्कार त्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रात दाखवले गेले. त्याला प्रचंड जत्रा यात्रेसारखी गर्दी लोटली आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटलं की आपण हे काम करावं आणि मी या कामाकडे वळलो. तुम्ही मगाशी म्हणालात की मला डॉक्टरकीचा कंटाळा आला. 70 ते 82 12 वर्षे तुम्ही डॉक्टर होतात, साताऱ्यामध्ये एक यशस्वी डॉक्टर होतात, आणि एक दिवस तुम्ही असा निर्णय घेतलात की आता हे बस झालं, आता हे सोडायचंय. डॉक्टरच्या व्यवसायाचा कंटाळा का आला? तिथेही तुम्ही लोकांची सेवाच करत होतात. खरं म्हटलं तर मला असं वाटतं की कंटाळा आला हा शब्द आपल्याला जर वापरायचा नसेल तर आपण असं म्हणू की ज्या मानसिकतेमध्ये माझी जडणघडण झाली 60 ते 70 साली विद्यार्थी असताना, त्या मानसिकतेमध्ये आपण स्वतःच्या उपजीविकेच्या साठीच आयुष्याचा सगळा वेळ खर्च करावा हे काही फारसं बरं नाही असं आम्हाला जाणवत होतं. आणि त्यावेळेला आम्ही सातारला ते समाजवादी युवक दल म्हणून कामही करत होतो, ज्याच्यामध्ये एक गाव एक पाणवठा मुवमेंटमध्ये बाबा आढावांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आम्ही. म्हणजे या क्रमशः वाटचालीमध्ये असं लक्षात आलं की शेवटी तुम्ही एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणून रोज पेशंट त्याच प्रकारचे बघणं, त्यांना तेच प्रकारचे औषध देणं आणि त्यांना बरं करणं, याच्यापेक्षा अधिक व्यापक काहीतरी करावं अशा स्वरूपाची ती भूमिका होती. म्हणजे कंटाळा आला या शब्दापेक्षा अधिक नवीन काही करायचं आव्हान स्वीकारावं असं वाटलं, असं खरं आहे. म्हणजे हेच मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही म्हणाल 84-85 साली प्रेमानंद आले इथे महाराष्ट्रामध्ये, त्यांनी काही प्रयोग करून दाखवले, कसं बुवाबाजी आहे, काय कसे बुवा लोकांना फसवतात. त्यावेळेला प्रेमानंदांची यात्रा गाजली होती. प्रेमानंदांवर जो संस्कार होता तो अब्राहम कौर वगैरे या मंडळींचा होता. त्याआधी जर महाराष्ट्राकडे बघितलं तर महाराष्ट्राकडे सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाची परंपरा होती, चर्चा व्हायच्या, परंतु अशा प्रकारे प्रयोग करून दाखवणं वगैरे नव्हतं. तर मला सांगा, प्रेमानंद आणि अब्राहम कौर यांची चळवळ आणि महाराष्ट्रातली त्याआधीची प्रबोधनाची चळवळ याच्यामध्ये काय तुम्हाला फरक आढळला किंवा साम्य आढळली, आणि अधिक ही चळवळ जवळची आहे कौरांची, प्रेमानंदाची, असं तुम्हाला वाटलं? मला स्वतःला असं वाटतं की याचं 3 टप्प्यात उत्तर द्यावं लागेल. म्हणजे महाराष्ट्राची आधीची जी या स्वरूपाची चळवळ होती, म्हणजे आधीची ही तुम्ही खरं म्हटलं तर 1823 साली लोकहितवादी जन्माला आले आणि 1973 साली प्रबोधनकार ठाकरे वारले. 150 वर्ष जवळजवळ महाराष्ट्राला या विचाराची परंपरा आहे जी भारतातल्या अन्य कुठल्याही राज्याला नाही. पण या सगळ्या लोकांच्या विचाराचा मागोवा जर तुम्ही घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी अनेक कामं केली. शिक्षणाबद्दल बोलले, शेतीबद्दल बोलले, अस्पृश्यतेबद्दल बोलले आणि बुद्धिप्रामाण्यवादाबद्दल बोलले. सगळ्यात कमी बुद्धिप्रामाण्यवादाबद्दलचं त्यांचं बोलणं या समाजाने पचवलं.
बी प्रेमानंद किंवा अब्राहम कौर यांचं जर तुम्ही सगळं वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचं काम हे जे लोकमानसासमोर आलं ते बुवाबाजी, भूत, भानामती, भविष्य याला आव्हान देणाऱ्या व्यक्ती म्हणून आलं. जरी ही दोन्ही माणसंही सेक्युलर होती. आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही जो मार्ग निवडला हा बी प्रेमानंद आणि कौरांच्या पुढं जाणारा आणि महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या मागं जाणारा असा होता. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची चतुसूत्री काय आहे? त्यापैकी एकच गोष्ट पहिली अशी आहे की शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. पण दुसरं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार करणं. तिसरं सूत्र आहे धर्माची कृतिशील, विधायक आणि कठोर चिकित्सा करणं. आणि चौथं सूत्र आहे व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. मला असं वाटतं की हे या चळवळीचं विकसित झालेलं आणि मान्यताप्राप्त असं वेगळेपण आहे. जगातल्या रॅशनलिस्टांच्या कामापेक्षा हे काम वेगळं आहे तुमचं. म्हणजे नेमकं काय? मी कधीही आत्तापर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना देव आणि धर्म सोडा आणि या चळवळीमध्ये या असं सांगितलेलं नाही. ही तुमची जी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आहे ही चळवळ अख्ख्या भारतामध्ये, आशिया खंडामध्ये युनिक आहे. मला स्वतःला जेवढी मर्यादित माहिती आहे त्यामध्ये मला असं दिसतं की भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या चळवळी आहेत, म्हणजे एक तर महाराष्ट्राची लोकसंख्या 10-10.5 कोटी आहे, म्हणजे एका देशा एवढी आहे. सर्व जिल्ह्यामध्ये आज आम्ही पोचलेले आहोत. जवळजवळ 200 शाखा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आहेत. मला स्वतः आणि दुसरी 2 गोष्टी नोंदवायला पाहिजेत की ही पूर्णतः जनचळवळ आहे. याला एक नव्या पैशाची ग्रँट 20 वर्षात आम्ही घेतलेली नाही, मागितलेली नाही, देशी विदेशी फंडिंग घेतलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वैशिष्ट्य असलेली या स्वरूपाची अन्य चळवळ मला भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये माहीत नाही. मी जी आत्ता चतुसूत्री सांगितली आणि जी चतुसूत्री जगामधल्या रॅशनॅलिस्टांच्या पेक्षा देखील थोडी वेगळी आहे, अशा स्वरूपाची चळवळ निदान माझी जेवढी माहिती आहे तेवढ्याप्रमाणे भारतातल्या अन्य राज्यामध्ये नाही. म्हणजे आज माझ्याकडे ज्यावेळी पत्र येतात बंगालपासून ते कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत की आम्हाला हे काम करायचं आहे, त्यावेळी मलाच आश्चर्य वाटतं की त्यांना या कामातलं वेगळेपण काय जाणवत असेल. तुम्ही आता असं म्हणाल की जगातल्या रॅशनलिस्टांच्या कामापेक्षा हे काम वेगळं आहे तुमचं. म्हणजे नेमकं काय? सामान्यपणे जगातल्या रॅशनॅलिस्टांची जी मांडणी असते, ज्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात आपण डॉक्टर श्रीराम लागू घेऊ शकू. त्यांचं मत असं असतं की जगामधल्या सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ हे परमेश्वराधिष्ठित धर्म आहे आणि धर्माच्यामुळे या देशामध्ये, या जगामध्ये जेवढे रक्तपात झाले तेवढे कुठल्याही युद्धामुळे झाले नाहीत. त्यामुळे देव आणि धर्म या कल्पनेला फुली मारून किंवा नकार देऊनच तुम्ही विवेकवादाचं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू करता. आमची भूमिका 2 पातळीवर वेगळी आहे. मी कधीही आत्तापर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना देव आणि धर्म सोडा आणि या चळवळीमध्ये या असं सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की माझ्यासमोरचा प्रश्न असा आहे की मी जनसमुदायांशी संवाद कसा करू. मी जनसमुदायांशी संवाद जर सुरू केला की लोक हो मी नास्तिक आहेत, मी तुम्हाला अतिशय तर्कशुद्धपणे पटवून देतो की बघा हे कसं योग्य आहे. आम्ही असं मानतो की आम्ही महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांचा विचाराचा वारसा चालवू इच्छितो. हा जो वारसा आहे या वारशाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही फुलेंच्यापासून आंबेडकरांपर्यंतची नावं घ्या, यापैकी सगळ्या लोकांना धर्म का महत्त्वाचा वाटला? मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी, आणि ते संतांच्यापासून घेतलेली प्रेरणा आहे, त्यांनी काय केलं तर त्यांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. आणि म्हणून आत्ता तर 20 वर्षाच्या निमित्ताने आम्ही जी मोहीम घेतली आहे त्याचं नावच असं आहे की वारसा युवकांचा, विवेकाचा, महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांचा. हे आम्ही ठळकपणे महाराष्ट्रासमोर आणू इच्छितो. तुम्ही ही चळवळ व्यापक करू मागताय. अगदी बरोबर. त्याकडे मी येणार आहे, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे, ही तुम्ही भूमिका सांगितली की तुमची भूमिका कशी वेगळी आहे रॅशनलिस्टांपेक्षा. तुमची भूमिका लोकांना अधिक जोडणारी आहे. बरोबर. त्यामुळे धर्म आणि ईश्वर तुम्ही नाकारत नाही. धर्म ईश्वरावर श्रद्धा ठेवून सुद्धा बरोबर. माणूस अंधश्रद्धा विरोधी असू शकतो. बरोबर आहे. ही तुमची भूमिका आहे. बरोबर. मला तुम्हाला विचारायचंय, हे एका दिवसात घडलेलं नाही. हो.
1984-85 साली बी प्रेमानंद, अब्राहम कौर यांना तुम्ही पाहिलं, यांना वाचलं आणि मग ही चळवळ तुम्ही वाढवत नेलीत. काय काय टप्पे आले, कशी वाढवत नेलीत, लोकांचा काय प्रतिसाद होता? मी आपल्याला मगाशी जे म्हटलं की महाराष्ट्रामध्ये एक उणीव त्या कालखंडात होतीच. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात लोकप्रिय साप्ताहिक स्त्री होतं. ते लाखाच्या आवृत्त्या काढायचे आणि प्रत्येक अंकात काहीतरी असं अत्यंत अद्भुत, विचित्र, गूढ असं छापायचे. या स्वरूपाच्या गोष्टींना आव्हान देणारं महाराष्ट्रामध्ये अधिकृत यंत्रणा नव्हती. म्हणजे अमक्या ठिकाणी बुवा चमत्कार करतोय, तो खोटा आहे आम्ही म्हणणार. अमक्या ठिकाणी भूत आहे म्हटलं, आम्ही त्या ठिकाणी जाऊन राहणार. अमक्या ठिकाणी भानामतीने आपोआप वस्त्र पेटतात म्हटलात की आम्ही ती भानामती बंद करणार. कोणी म्हणला की ज्योतिषशास्त्र खरं आहे की आम्ही म्हटलं ज्योतिषशास्त्र खरं नाही म्हणणार. या स्वरूपाचं प्रत्यक्ष कन्फ्रंटेशन महाराष्ट्रात नव्हतं, जे आम्ही अतिशय पद्धतशीरपणे उभं केलं. याच्या पुढच्या टप्प्यावर आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे नेले. याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आम्ही शिक्षकांची शिबिरं घेतली. जवळ 10-15 हजार शिक्षक आम्ही तयार केले. 2-3 लाख मुलांना परीक्षेला बसवलं. जवळजवळ माझे संघटनेतले कार्यकर्ते 2-1 हजार व्याख्यानं दरवर्षी देतात. एवढी मोठी प्रबोधनाची चळवळ दुसरी आज मला महाराष्ट्रामध्ये माहीत नाही. तेव्हा हा दुसरा टप्पा झाला. पण त्याच्याबरोबर जो तिसरा टप्पा आम्ही घेतला आणि ज्याच्यामुळे आम्हाला भरपूर दुश्मन निर्माण झाले आणि ज्याच्याकरता माझ्यावर 14 खटले घातले गेले, तो आहे धर्माची विधायक, कृतिशील, कठोर चिकित्सा करण्याचा. आम्ही सतत पुरोगामी आणि डाव्या चळवळीचा भाग स्वतःला मानलं, त्यांचा धाकटा भाऊ मानलं. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा कालखंड हा खरं म्हटलं तर कठीण कालखंड आहे. कारण काम सुरू केल्यानंतर 2 ते 3 वर्षात बाबरी मशीद पडली. त्याच्यानंतर 95 साली महाराष्ट्रात युतीची सत्ता आली. म्हणजे ज्या 10 वर्षामध्ये आम्ही रुजलो त्या 10 वर्षामध्ये हे रुजण्यासाठी जनमानस किंवा राजसत्ता प्रतिकूल होती, तरी आम्ही रुजू शकलो. याचं कारण आम्ही एक दमदार वैचारिक मांडणी आणि प्रत्यक्ष चळवळ करत होतो. विरोधही होत असेल. आम्हालाही माहीत आहे की आपण एक चळवळ जी करायला घेतलेली आहे ती चळवळ अशीच आहे की याच्यामध्ये हे अटळ आहे. काही ठिकाणी लोक सभा उधळणार, काही ठिकाणी लोक दगड मारणार. त्यामुळे माझं मत असं आहे की आम्ही आता एक गृहीत धरलेलं आहे की हे सगळं होणार आणि त्याच्या सकट हे जर नसतं तर कदाचित आम्हाला थोडंसं जास्त अनुकूलता प्राप्त झाली असते, जसं कायद्याबद्दल आपल्याला स्पष्ट दिसतं. तुम्ही म्हणाल आम्ही शिक्षकांची शिबिरं घेतली. शिक्षकापर्यंत पोचलं पाहिजे, शाळकरी मुलांपर्यंत पोचलं पाहिजे, तिथूनच अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पसरवला पाहिजे असं तुम्हाला का वाटलं? कारण रॅशनलिस्ट असोसिएशन कधीही मुलांपर्यंत पोचलेलं नाही. आणि याचं साधं कारण असं आहे बरं का, की शेवटी मी कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही विनाकारण घरातल्या वरिष्ठांची डोकी सुधारण्याच्यासाठी स्वतःचे श्रम वाया घालवू नका. त्याला काही उपयोग नाही त्याचा. कारण ते आता घडलेले लोक आहेत, 40-50 वर्ष, कशाला त्यांच्याशी वाद घेता? म्हणजे मग आपलं टार्गेट कोण आहे? तर आपले टार्गेट विद्यार्थी आहेत. हे किती महत्त्वाचं आहे. एकाच दिवशी असं झालं की त्या कायद्याच्या चर्चेमध्ये मला विलासराव देशमुख आणि R.R. पाटील भेटले आणि ते म्हणले की दाभोलकर ठीक आहे हो, तुमचं सगळं बाकीचं बरोबर आहे, पण त्या बुवा बाबांच्याकडे लाख लोक जातात आणि तुमच्याकडे माणसं एवढी येत नाहीत. आम्ही शेवटी राजकारणी लोक आहोत, याला तुमच्याकडे काय उत्तर आहे? तर मी विलासरावांना म्हटलं अहो याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. मग ते म्हणले आमच्याकडे काय? आमच्याकडे कसं उत्तर आहे? आम्ही राजकारणी आहोत. मी म्हटलं साहेब, महाराष्ट्रामध्ये 20,000 माध्यमिक शाळा आहेत, 80,000 प्राथमिक शाळा आहेत, 6 लाख माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक आहेत आणि 1,10,00,000 विद्यार्थी संख्या आहे. तुम्ही जर आणि मी जे बोलतोय हे त्यांच्या शिक्षणक्रमाचा अधिकृत भाग आहे असं लिहिलेलं आहे स्पष्टपणे शैक्षणिक धोरणामध्ये की वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती करा, असं मूल्य शिक्षणात सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा असं भारतीय घटनेने सांगितलेलं आहे की इट इज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. हे सगळं माझ्या बाजूने आहे. तुम्ही ते मला करू देत नाही आहे. मी तुम्हाला पैसे नाही मागत, मी तुम्हाला अनुकूलता मागतोय. तेवढी तुम्ही मागितली तरी 10 वर्षांनी महाराष्ट्राचा मानस बदलू शकेल. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की ते टार्गेट अतिशय बरोबर आहे आणि ते टार्गेट आज आम्ही जर कॅप्चर करू शकलो तर निश्चितपणे 10 वर्षांनी प्रभावी फरक पडू शकतो.
तुम्ही म्हणालात की वैज्ञानिक दृष्टिकोन घटनेमध्ये आहे. म्हणजे हे काम खरं तर घटनेचं संरक्षण करणं ज्यांचं काम आहे हो. त्या सरकारचं काम आहे. याचा अर्थ तुम्ही शिक्षकांना जेव्हा प्रशिक्षण देता, बीएड असो डीएड असो जे काय, त्याच्यामध्ये हा भाग आला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं सरकार चालवणारे जे राजकारणी आहेत ते स्वतःच भोंदू असल्यामुळे हे करत नाहीत? मी स्वतः याच्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. म्हणजे मी असं म्हणतो की सरकार चालवणारे भोंदू आहेत म्हणून ते करत नाहीत का, याचबरोबर या शिक्षकांची डोकी नियंत्रित करणारे त्यांच्या संस्थांचे प्रमुख, कदाचित शिक्षण संचालक, मुख्याध्यापक हे देखील पारंपरिक विचारांनीच असू शकतील. तुम्ही जेव्हा शिक्षकांची शिबिरं घेता किंवा विद्यार्थ्यांची शिबिरं घेता किंवा शाळांमध्ये जाता, काय अनुभव असतो तुमचा? म्हणजे तुम्ही म्हणता शिक्षक बदलतो वगैरे, विरोधही होत असेल. मला स्वतःला असं दिसतं की बऱ्याच चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव अतिशय हार्दिक आहे आणि हा कोणीही आमच्याबरोबर येऊन महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात घ्यावा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे अगदीच हार्डनट जे असतील कुणी आलेले चुकून ते सोडले तर बाकीचे सगळे लोक, त्यांना हे विचार माहीत नसतो आणि तोही विचार माहीत नसतो, ते बहुसंख्य वेळा कोऱ्या किंवा गोंधळलेल्या पाठीचे असतात. विचार करण्याची ही पद्धत आहे असं जर त्यांना समजावून सांगितलं आणि सगळ्यांच्या डोक्यात काही ना काही अंधश्रद्धा असतात, त्यांना जर ती लावून दाखवली आणि याच्यामुळे तुमचा अधिक फायदा आहे, जगाचा काय होईल ते होईल, तुम्ही स्वतःच्या जीवनात अधिक आधुनिक, अधिक यशस्वी होऊ शकाल, तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की शिक्षकांना ते आवडतंच, विद्यार्थ्यांना तर आवडतंच आवडतं. पण तुम्हाला विरोध कुठेच झाला नाही? नाही, विरोध जो होतो मला तो शिक्षकांच्या शिबिरामध्ये जवळपास झालेला नाही, क्वचित अपवाद वगळता. आम्हालाही माहीत आहे की आपण एक चळवळ जी करायला घेतलेली आहे ती चळवळ अशीच आहे की याच्यामध्ये हे अटळ आहे, काही ठिकाणी लोक सभा उधळणार, काही ठिकाणी काही दगड पडणार, ठिकाणी लोक दगड मारणार. त्याच्याही पेक्षा वाईट म्हणजे लोक अत्यंत बेमुरवतखोरपणे खोट्या स्वरूपाच्या सातत्याने आपल्या विरोधी विद्वेषी प्रचार करणार की जे आपल्याला आपण असं म्हणूया की कसं काउंटरॅक्ट आपण प्रत्येक वेळेला काय करत बसणार. हां, तर या सगळ्याच्या विरोधामध्ये अत्यंत शांतपणे आणि स्वतःचा संयम न सोडता चिकाटीनं लढायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. ते आम्ही लढत आहोत. म्हणजे अनेकदा माझ्या सहकार्यांना असं वाटतं की एक महाराज असं म्हणाले, त्यांचं नाव मी घेत नाही कारण त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला माझंच नाव घ्यावं लागतं, तर की नरेंद्र दाभोलकरांचे आणि एन डी पाटलांचे हातपाय तोडले पाहिजेत. असं जाहीर सभेत म्हणले, लोकमतने ठळक बातमी छापली होती पहिल्या पानावर. मग मला DSP म्हणले की तुम्ही तक्रार द्या, मी खटला दाखल करतो. मी म्हणलं मी नाही तक्रार देणार कारण मी ठरवलेलंच आहे की ते अशा पद्धतीनं चळवळ चालवायची नाही. मग ते म्हणले निदान पोलीस संरक्षण घ्या, तुम्ही रात्री अपरात्री कुठेही बसने फिरता. मी म्हटलं मी पोलीस संरक्षणही घेणार नाही कारण माझा विश्वास आहे की कदाचित जर मला मार लागलाच तर जसा तुमचा विश्वास असेल तर त्याच्यामुळे चळवळ पुढे जाते. मग म्हणले तुम्ही निदान रिव्हॉल्वरचा परवाना मागा. तर मी म्हटलं की अहो मी विवेकवादी चळवळ चालवतो, माझे हजारो कार्यकर्ते हेच काम करतात, रिव्हॉल्वर मी जर घेऊन फिरायला लागलो तर काय ते काय म्हणतील, काय चळवळ आहे का? त्यामुळे माझं मत असं आहे की आम्ही आता एक गृहीत धरलेलं आहे की हे सगळं होणार आणि त्याच्या सकट हे जर नसतं तर कदाचित आम्हाला थोडंसं जास्त अनुकूलता प्राप्त झाली असते, जसं कायद्याबद्दल आपल्याला स्पष्ट दिसतं. पण तरी देखील मला असं वाटतं की त्याच्यामुळे अडून राहावं अशी काय आजची परिस्थिती नाही आहे. स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारे संपादक सुद्धा आपल्या वर्तमानपत्रात ज्योतिष छापतात, याबाबत तुम्ही काय म्हणाल? आम्ही त्यांना अशी पत्र पाठवलेली होती की आम्हाला हे माहीत आहे की तुम्ही शेवटी धंद्याला बांधिलात, परंतु एक जी मागणी आहे की तुम्ही ज्योतिष कॉलम छापा, फक्त त्याच्यावर अशी एक टीप टाका की हे मनोरंजनासाठी आहे. गेली 20 वर्ष तुम्ही या बुवांना, हे जे बंधू बुवा आहेत त्यांना आव्हान देत आहे. तुम्ही एक मोठं बक्षीसही जाहीर केलेलं आहे. मला माहित नाही आता 10 लाख आहे, 21 लाख रुपयापर्यंत तुम्ही ते नेलंय. माझी मी सुरुवात 1 लाखापासून केली, बरोबर आहे, अगदी 1 लाखापासून आता 21 लाख रुपये. हे 21 लाख घ्यायला, नरेंद्र दाभोळकरांचा बुरका फाडायला, त्यांना खोटं सिद्ध करायला कोणीही बुवा आला नाही. प्रत्यक्षामध्ये असं दिसतंय की आम्ही 2 वेळेला महाराष्ट्रव्यापी यात्रा काढल्या आणि त्याच्यासाठी जे प्रकाशयान तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं होतं की चमत्कार घडवा, यात्रा अडवा
आणि 21 लाख रुपये मिळवा. तर कथित चमत्काराचं आव्हान स्वीकारायला त्यावेळी कोणी पुढं आलं नाही. पण असं प्रत्येक वेळेलाच झालं असं नाही. म्हणजे काही वेळेला लोक असं म्हणले की आम्ही चमत्कार करू शकतो आणि आम्ही आव्हानं स्वीकारतो. आणि अशी उदाहरणं तुम्हाला माझ्या अनेक पुस्तकांच्यामध्ये दिसतील की ब क ड आव्हान स्वीकारलं गेलं आणि ते सर्वस्वी अयशस्वी झाले. त्याच्यामुळे आव्हानं स्वीकारली गेली पण अधिक फजित पाहून त्यांना माघारी जावं लागलं, असाच अनुभव आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, 20 वर्ष तुमची चळवळ चालली आहे, तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये बुवाबाजी वाढते. म्हणजे अगदी आता मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये सुद्धा बुवा जाऊन पोचले, सत्यसाई बाबा तिथेही पोचले. लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय हे होत नाही. याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? हा चांगला प्रश्न आहे. अदृष्टाची भीती म्हणजे काय होईल याची कल्पना नाही. अतृप्त कामनांची पूर्ती म्हणजे रोज चंगळवादाची जी स्वप्न माझ्यामध्ये आणून टाकतं दूरदर्शन किंवा कुठलंही माध्यम, त्याच्याबद्दलचं माझं वाखवकलेपण, एकंदरीत जीवनामध्ये आलेली प्रचंड अस्थिरता, त्याच्याबरोबरच जीवनामध्ये आलेली अगतिकता, मला नको असलेलं जीवन जगावं लागतं नाईलाजाने याची अपराधी भावना, हे जे सगळं आहे म्हणजे अदृष्टाची भीती, अतृप्त कामनांची पूर्ती, समाज जीवनातली अस्थिरता आणि अगतिकता, माझ्या मनातली अपराधी भावना, या सगळ्यांची उत्तरं परंपरेने आलेल्या दैव, प्रारब्ध आणि त्याचा आविष्कार असलेली कथित कर्मकांड आणि बुवा यांच्याशी जाऊन भेटतो. हे झालं एक कारण त्याचं की जे मी नाही, म्हणजे मी मर्यादित अर्थाने दूर करू शकतो. दुसरं कारण तर फार मोठं आहे. म्हणजे सामाजिक वास्तवाशिवाय काही असं कुठलं जग निर्माण होत नाही. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की मोठे बुवाबाजीचे सगळे प्रकार हे आरोग्याच्या क्षेत्रातच कसे आहेत. कोणीतरी अस्लम बाबा हाताच्या बोटाने ऑपरेशन करतो, कोणीतरी फरशीवाले बाबा डोक्यावर फरशी ठेवून सगळ्या रोगांचं निदान करतो, कोणीतरी पार्वती मा पोटावरनं हात फिरवून निपुत्रिकांना संतती देते. जर आरोग्याच्या क्षेत्रातनं सरकार बाहेर पडत असेल तर लोक अगतिक होतात. अंधश्रद्धा वाढल्या समाजामधल्या गेल्या 20 वर्षात. याला जबाबदार समाजातले नामवंतही आहेत आणि प्रसार माध्यमातून बघा, आता पोपटवाल्या ज्योतिषापासून ते कसल्या कार्डापर्यंत आता पत्त्यांपर्यंत काहीतरी दाखवत आहेत ना, पुनर्जन्म काहीतरी ते दाखवत आहेत, रिअल शो म्हणून, रियालिटी शो म्हणून. त्याच्याबद्दल मला गेले 2 दिवसात 2-3 मीडियाचे फोन आले की अहो ते रियालिटी शोबद्दल तुमचं काय मत आहे. तर मला स्वतःला काय वाटतं, त्याच्यामागे अर्थकारण आहे, त्याच्यामागे राजकारण आहे. एवढी सगळी जी यंत्रणा निर्माण होते, मला अजूनही असं वाटतं की त्याच्या विरोधी लढण्याची शक्ती ही निश्चितपणे शिक्षण व्यवस्थेतनं निर्माण होऊ शकते. आणि जर प्रसारमाध्यमांनी जरा होकारात्मक भूमिका घेतली, म्हणजे यावेळी बहुतेक प्रसारमाध्यमांनी सत्यसाई बाबा ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले त्यावेळी सडेतोड टीका केली. आणि मला काही जण गमतीनं असं म्हणले की दाभोलकर ते भेटीला जाऊ देत बरं का, पण तुमची चळवळ रुजली निदान यावेळी सगळ्या मीडियाने तुमचं म्हणणं उचलून धरलं. तर ही गोष्ट काय वाईट नाही आहे. नाही, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, मीडियानी बरोबर आहे तुमच्या चळवळीला कायम पाठिंबा दिलेला आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारे संपादक सुद्धा आपल्या वर्तमानपत्रात ज्योतिष छापतात. याबाबत तुम्ही काय म्हणाल? याबाबत जे म्हणायचं ते आम्ही पूर्वीच म्हटलेलं आहे. आम्ही त्यांना अशी पत्र पाठवलेली होती की आम्हाला हे माहीत आहे की तुम्ही शेवटी धंद्याला बांधिलात, त्याच्यामुळे तुम्ही काही ज्योतिषांचा कॉलम आम्ही सांगितला म्हणून बंद करणार नाही. परंतु एक जी मागणी आहे आणि ती जगभरच्या रॅशनलिस्टांची आहे खरं, ती आम्ही केली होती की तुम्ही ज्योतिष कॉलम छापा, फक्त त्याच्यावर अशी एक टीप टाका की हे मनोरंजनासाठी आहे. हां, आणि माझ्या माहितीप्रमाणे इंग्लंडमध्ये जवळजवळ ज्योतिषांचा व्यवसाय 4 कोटी पाऊंडांचा आहे आणि तो सगळे करणारे भारतीय आहेत. आणि म्हणून मी निदान टाइम्स ऑफ इंडियामध्ये असं वाचलं होतं की त्यांनी ग्राहक कायद्यात सुधारणा केली, कारण लोक ज्योतिषाकडे जाऊन लग्न करायचे आणि धडाधड घटस्फोट व्हायचे. मग ज्योतिषाचा सल्ला चूक आहे. आणि असं सांगितलं की तुम्ही जर असं सांगितलं पत्रिका बघून की यांची लग्न व्यवस्थित होतील आणि जर घटस्फोट झाले किंवा तुम्ही वर्तवल्याच्या पलीकडे वेगळं वर्तवलं तर तुम्हाला ग्राहक न्यायालयात खेचून नुकसान भरपाई द्यावी लागेल. नाही तर तुम्ही तुमचं ज्या ठिकाणी व्यवसाय होतो त्या ठिकाणी वर ही पाटी लावा की ज्योतिष हे फक्त मनोरंजनासाठी आहे. एड्स निर्मूलन असेल, कॅन्सर विरोधातली मोहीम असेल, आणखीन कुठच्या रोगाविरुद्धची मोहीम असेल, त्यामध्ये या सगळ्या सेलिब्रिटीज ज्या आहेत त्या पटापट उड्या मारतात. तुम्ही बघा, अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम असेल, एखाद्या बाबा विरुद्ध, बुवा विरुद्ध,
तर या सेलिब्रिटी तेवढ्या पटकन पुढे येत नाही. काय म्हणाल याला तुम्ही, की सोयीस्कर आहे म्हणून हे असं करतात की घाबरतात? आणि उघड आहे की एखाद्या विचाराच्या बद्दलची भूमिका घेणं याच्यासाठी एक मनोभूमिका आणि निर्धार व्यक्तिमत्वामध्ये निर्माण व्हावा लागतो. तुम्ही एड्स नसावा, स्वच्छता राखावी, कॅन्सरच्या रोगांना मदत करावी, हा एक सर्वसामान्य मानवतावादी पर्यावरणवादी विचार आहे. त्याच्यामध्ये कुणाचंही दुमत नसतं. लोक तसं वागत नाहीत, पण दुमत नसतं. अंधश्रद्धा निर्मूलन विचाराचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की इथं विचार मांडणं हाच संघर्ष आहे. आणि या स्वरूपाच्या वैचारिक संघर्षाला सामोरे जाण्याची या सेलिब्रिटींची जर कधी तयारीच झालेली नाही, किंबहुना त्याच्या विरोधी वागण्याची तयारी झालेली आहे की माझा सिनेमा चालायचा असेल तर तिरुपतीला जाऊन त्याचं रेडी ठेवून आलं पाहिजे, मला लकी बॅट पाहिजे, मला लकी पेन पाहिजे, मला लकी शर्ट पाहिजे, तर मला असं वाटतं की त्यांच्यापासून अशी अपेक्षा करणं हे काही फारसं योग्य नाही. या बाबतीमध्ये मी गमतीनं असं म्हणतो की मी नशीब न मानणारा नशीबवान माणूस आहे. म्हणजे एक तर बायकोने संबंध प्रपंचाची जबाबदारी घेतली. तुमची बायको सुद्धा डॉक्टर आहे? हो, आर्थिक मिळवणी घेतली. तिने कधीही माझ्या कामाला विरोध केला नाही, उलट पाठिंबाच दिला. घरच्या भावंडांनी दिला. मला कुतूहलाचा विषय हा आहे की एवढं सगळं प्रवाहाविरुद्ध काम तुम्ही करता, लोक तुमच्यावर टीका करतात, वाटेल ते बोलतात, अनेकदा तुमच्या सभा उधळतात, तरी सुद्धा दाभोळकर शांत असतात. याचं रहस्य काय? खरं तर मी रहस्य शोधलेलं नाहीये. मला बरेच लोक असं म्हणतात की तुम्हाला रागवलेलंच आम्ही बघितलेलं नाही. म्हणजे संघटना चालवताना किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये मला संताप आलाय आणि मी चिडून बोललोय अशी जवळजवळ गोष्ट मला आठवतच नाही. ह्याचा कदाचित एक संबंध असा असेल बरं का, की माझ्या आयुष्यामध्ये थोडकी नाही, जवळजवळ 20-25 वर्ष मी मजबूत खेळलो मैदानावर. कबड्डी खेळ? हा, कबड्डी तर खेळलोच, पण मी खो खो खेळलो, मलखांब खेळलो. हां, कबड्डी मी खूपच चांगला खेळलो. नॅशनल प्लेअर होता? हो हो, इंटरनॅशनल होतो. म्हणजे भारत देशाकडनं निवड झाली होती बांगलादेशची कबड्डी कसोटी खेळायला. मला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे कबड्डीसाठी. ते मी खरं तर विसरून गेलो या सगळ्या गोष्टी. पण 20-22 वर्ष जो माणूस अनेक यश अपयश झेलत मैदानावर घडतो, त्या माणसाला मला वाटतंय एक मानसिक शांतता मिळण्याची, म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये येण्याची शक्यता असते. कारण ते एका प्रकारे धक्के खाऊन खाऊन पचवून अपेक्षाभंगाचे म्हणा, कौतुकाचे म्हणा, तुमची एक मानसिकता ठीक आहे अशा स्वरूपाची तयार होते. आणि माझी कदाचित थोडीशी मानसिकता सुरुवातीपासून तशी असावी. कारण कुठल्याच अपयशाने मी वैतागलेलो आहे कधी, किंवा कुठल्याच विजयाने मी काहीतरी फार मोठं मला वाटलेलं असं मला तरी काही. प्रत्येक दिवस हा एक नवी मॅच आहे असं तुम्ही मानता का? मॅच आहे असं नाही मानत मी. आपला म्हणजे तसं म्हटलं तर मी असं काही फार विचारही करत नाही. रुटीनमध्ये मला असं वाटतं की आपल्याला आवडणारं काम आपल्याला करायला मिळालेलं आहे आणि ते काम आपण करतोय आणि त्याच्यात आपल्याला मुख्य म्हणजे आनंद मिळतोय. इट इज मोर दॅन सफिशियंट. तर ही गोष्ट अनेकदा घडू शकते की तुमची बायको, तुमची भावंडं, तुमची मुलं हे म्हणू शकतात की अहो तुम्ही हे काय लावलं आहे हो. आम्हाला समाजामध्ये लोक 100 प्रश्न विचारतात, तुम्ही हे कशा करता. मग कधी हॉस्पिटलवर लोक चालून येतात याव त्याव. या बाबतीमध्ये मी गमतीनं असं म्हणतो की मी नशीब न मानणारा नशीबवान माणूस आहे. म्हणजे एक तर बायकोने संबंध प्रपंचाची जबाबदारी घेतली. तुमची बायको सुद्धा डॉक्टर आहे? हो, आर्थिक मिळवणी घेतली. तिने कधीही माझ्या कामाला विरोध केला नाही, उलट पाठिंबाच दिला. घरच्या भावंडांनी दिला. आजची परिस्थिती अशी आहे की माझा मुलगा आणि माझी मुलगी, मुलगा मानसोपचार तज्ज्ञ आहे, मुलगी वकील आहे, आणि ते अतिशय मनपूर्वक सामाजिक कामातच आहेत या किंवा त्यांना आवडणाऱ्या. त्यामुळे एका अर्थाने मला असं दिसतं की अशा स्वरूपाच्या कामाला जे कौटुंबिक स्वास्थ्य लागतं ते मिळालं याच्याबद्दल दुसरा. घरचे लोक कटकटी करतायत हे फारच त्रासदायक आहे. हो, पण कटकटी करत नाहीत, पण नुसते सायलेंटही नाही आहेत, ते पॉझिटिव्हली मदत करतायत. म्हणून मी मगाशी गमतीनं म्हटलं की त्या अर्थाने मी मानत नसलो तरी मी नशीबवान आहे. सामाजिक कामासाठी पैसे जमा करण्याची काय अशी खुबी तुम्ही शोधून काढलेली?
तुमची त्या कामातल्या इंटिग्रिटीबद्दलची लोकमानसामध्ये जी विश्वासार्हता आहे ती तुम्हाला पैसे आणून देते. तुम्ही हे अंधश्रद्धेचं काम करतानाच महाराष्ट्रामध्ये सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन केला, तो वाढवलात आणि अनेक कार्यकर्त्यांना या निधीतून मदत करण्यात आली आहे. या निधीची कल्पना कोणाची आणि तो कसा काय जन्माला आला? विषमता निर्मूलन समिती नावाचं एक परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं वार्षिक संमेलन दरवर्षी व्हायचं. बाबा आढाव त्याचं नेतृत्व करायचे. त्याला येणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या मधनं असं लक्षात आलं की कार्यकर्त्यांची फार आर्थिक अडचण होते आणि त्यावेळेला तर NGO आणि फंडिंग या गोष्टी दृष्टीपथातही नव्हत्या. तेव्हा या कार्यकर्त्यांना मदत करण्याची गरज जशी एका बाजूला बाबा आढावांना जाणवली तशी दुसऱ्या बाजूला ती डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले ज्यांचा कार्यकर्त्यांशी स्वतंत्रपणे संबंध होता, राम आपटे यांनाही जाणवली. आणि मग एका विषमता निर्मूलन परिषदेमध्ये असं ठरलं की 25 लाखाचा निधी उभा करायचा. ही गोष्ट 1986 सालची आहे आणि मला त्यावेळी 25 लाख हा आकडा प्रचंड मोठा वाटलेला होता. मी 10 लाखाचं टार्गेट ठेवा असं म्हणत होतो. ते 25 लाखाचंच आम्ही ठेवलं आणि महाराष्ट्रामध्ये तो इतिहास लिहिला गेला नाही आणि आता तो लिहिण्याइतकत मला आठवत नाही. परंतु 25 नाटकाच्या प्रयोगातनं खर्च वेच वजा जाता 25 लाख रुपये आम्ही 1986-87ला मिळवले. लग्नाची बेडी नाटक करून. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये भर घातली. आता तो 1 कोटी रुपयापर्यंत आहे, पण ती भर कधीही आम्ही मोठ्या देणग्यातनं घातली नाही. म्हणजे दुसरा एक उपक्रम मी त्यासाठी केला आणि जो खरं म्हटलं तर त्याची नोंद नीट व्हायला पाहिजे होती की मी एक उपवास कृतज्ञतेचा म्हणून एक कार्यक्रम सुरू केला की तुम्ही एक वेळ जेवायचं नाही, 5 रुपये आणून द्यायचे शाळेत. तर मला सातारला लोक म्हणले, अहो दाभोलकर तुम्ही कुठल्या युगात वावरताय, ही काय आजची पद्धत आहे काय की एक वेळ जेवायचं नाही 5 रुपये मुलाला कार्यकर्त्यासाठी द्या म्हणायचे आणि असे कुठे पैसे जमतात काय. पण तरी मी चिकाटीनं तो कार्यक्रम साताऱ्यामध्ये रेटला आणि मला असं आश्चर्य वाटलं की 48,000 मुलांनी उपवास करून 2-2.25 लाख रुपये दिले. तो पुढे आम्ही महाराष्ट्रात नेला, त्यातनं आम्ही 25 लाख रुपये मिळवले. असं करत करत तो 1 कोटीचा निधी आता झालेला आहे. व्याज दर कमी झालेले आहेत, पण तरी जवळजवळ 45 ते 50 कार्यकर्त्यांना दरमहा 1250 रुपये आम्ही कमाल 10 वर्षासाठी देऊ शकतो. आणि या स्वरूपाचे देखील अन्य ठिकाणी भारतामध्ये कुठेही स्वयंभू पद्धतीनं उभं राहिलेलं मला माहीत नाही. तुम्ही जो उपक्रम राबवता, मग तो सामाजिक कृतज्ञता निधी असो किंवा तुमचा अंधश्रद्धा निर्मूलन असो किंवा साधना असो, तुम्ही पैसे पद्धतशीरपणे जमा करता. तर सामाजिक कामासाठी पैसे जमा करण्याची काय अशी खुबी तुम्ही शोधून काढलेली आहे? लोकांना असं वाटतं ही गोष्ट खरी आहे, तशी खुबी नसणार. याचं कारण असं की मी एक मोठी व्यसन विरोधी संस्था चालवतो महाराष्ट्रामध्ये. माझ्याकडे 30 पेशंट कायमस्वरूपी ॲडमिट असतात आणि व्यसनाबाबत प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार आणि उपचार या सर्व पातळीवर मी काम करतो आणि त्या संस्थेला सतत आर्थिक अडचण असते. त्यामुळे माझ्याकडे तशी खुबी नसणार. मला स्वतःला असं वाटतं की तुमच्याबद्दलची जी सदिच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची त्या कामातल्या इंटिग्रिटीबद्दलची लोकमानसामध्ये जी विश्वासार्हता आहे ती तुम्हाला पैसे आणून देते. आमचं एक मासिक निघतं, त्याचे 15,000 म्हणजे चळवळीतलं सगळ्यात मोठ्या खपाचं मासिक आहे. पण ते जे मला त्याला जाहिरात देतात त्या जाहिरातदारांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वार्तापत्राला मला जे जाहिरात देतात त्या लोकांना माझ्याकडे जाहिरात देऊन काही फायदा नाही, त्यांचा काही धंदा वाढणार नाही. तर यावर्षी ही चळवळीत तर सोडाच, बाहेरच्या लोकांना देखील शक्य 20 लाख रुपयाच्या जाहिराती कार्यकर्त्यांना कुठनं मिळाल्या. तर मी कार्यकर्त्यांना सांगतो तुमचं काम एवढंच की जाऊन जाहिरात मागायची, नाही म्हणला तर दुसऱ्या ठिकाणी मागायची. तुम्ही मागितलं पाहिजे. तुमच्या चळवळीची जनमानसात काय प्रतिमा आहे ती तुम्हाला त्या आधारे कळते. याचा अर्थ चांगल्या कामासाठी गुडविल समाजात अजूनही आहे. हो आहे. याच पद्धतीने तुम्ही साधना साप्ताहिक गेली 12 वर्ष चालवलं. हे साप्ताहिक बंद पडेल की काय अशी भीती वाटत होती. प्रधान मास्तर वगैरे त्याचे संपादक होते, त्यानंतर कोण चालवणार. अशा वेळेला पत्रकार नसताना किंवा लेखक त्या पद्धतीने नसताना तुमच्यावर संपादक पदाची जबाबदारी टाकण्यात आली आणि तुम्ही 12 वर्ष ती सुद्धा यशस्वी केलीत. आज साधनेच्या दिवाळी अंकाला सुद्धा खूप जाहिराती असतात. साधनेला चांगल्या प्रकारे आज वर्गणीदार मिळालेले आहेत. हे कसं केलं? मला स्वतःला यातही असं वाटतं की जसं मी तुम्हाला म्हटलं की मी फार नियोजन करून काही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवली नाही, प्रामाणिकपणे चालवली.
तशी साधना पण मी प्रामाणिकपणे चालवली आणि मला असं लक्षात आलं की हे फक्त एका अर्थाने फार तर फार म्हटलं तर एक जाणीवपूर्वक मनपूर्वक केलेल्या काहीशा कुशल नियोजनाचा भाग आहे. म्हणजे असं की साधना हे असं एक मासिक मला माहिती आहे, साप्ताहिक, एकही महाराष्ट्रातला लेखक असा नाही की ज्याला मी साधनेत लिहा म्हटल्यानंतर ज्यांनी मला नकार दिला आहे किंवा ज्यांनी असा प्रश्न विचारला लिहितो पण किती पैसे देणार. आता हे अमेझिंग आहे आजच्या जगामध्ये. म्हणजे लोकांना हे पटत नाही की कोणाही आहे, तुम्ही कुठल्याही लेखकाचं नाव घ्या. त्यामुळे मला पुढे इतकी खात्री आली की मी कुणालाही जरी विचारलं की साधनेसाठी लिहिताय का, तर त्याची अडचण असेल पण मला तुम्ही कसं विचारता, किती मानधन देणार तुम्ही मला, असं कोणी म्हणत नाही. आता ही गुडविल ही फक्त कॅश करणं हा माझा भाग होता. असं मानता येईल की 50 वर्ष साधनेला पूर्ण झाली. त्यावेळेला मी संपादक झालो, त्यावेळी खरं काहीच नव्हतं. पण मी असं ठरवलं की 60 वर्ष साधनेला पूर्ण होणार हा एक मोठा ऑकेजन आहे आणि तो मी 3-4 वर्ष प्लॅन करून साधला की ज्याचा व्यवस्थित समारोप मागच्या वर्षी राष्ट्रपतींनी येऊन पुण्यात केला. आणि मला असं वाटतं की साधना ही दुहेरी अर्थाने आता उभी आहे. म्हणजे अर्थकारणामध्ये सक्षम आहे ते सोडाच, परंतु मुख्य म्हणजे लोकमानसामध्ये त्याची प्रतिमा ही एक वाचनीय, वाचायला पाहिजे आजच्या परिस्थितीत साप्ताहिक असं आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जी माझ्या अन्य 2-3 ठिकाणी पण घडलेली आहे की सातत्याने आम्ही तरुणांच्याकडे हे संक्रमित करत गेलो. म्हणजे साधनेचा माझा आत्ताचा सहकारी हा 34 वर्षाचा लग्न न झालेला बहुजन समाजातला तरुण आहे. हे साधनेत पहिल्यांदाच घडलेलं आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की आज साधना मी चालवतो म्हणजे मी संपादक आहे, खरं तोच सगळं बघतो. मग आता ही मोठी ताकद आहे की तो अजून कितीतरी वर्ष बघेल. मला तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न विचारायचे आहे. त्यातला एक प्रश्न हा आहे की चळवळ चालवताना नवीन माध्यमं वापरावीत. म्हणजे साधना हे प्रिंट आहे, प्रिंट मीडिया आहे किंवा इतर सगळी माध्यमं तुम्ही वापरलेली आहेत. नवीन माध्यम म्हणजे जसं इंटरनेट आहे किंवा ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे ही वापरावीत असं तुम्हाला वाटत नाही का? मी तुम्हाला अशासाठी विचारतोय, तुम्ही स्वतः आधुनिक दृष्टीचे आहात, जगाशी तुमचा संपर्क असतो, पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीने ही माध्यमं अजून मोठ्या प्रमाणावर वापरलेली मला दिसत नाहीत. मला स्वतःला असं दिसतंय की हे वापरण्याचा आमचा विचार तर गेले काही वर्ष चालू आहे, ज्याला प्रभावी रूप आलेलं नाही. परंतु त्या दिशेने आम्ही नक्कीच पावलं टाकलेली आहेत. म्हणजे आमची वेबसाईट आहे, व्यवस्थित मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. शेवटचा प्रश्न, या चळवळीची पुढची दिशा काय असणार आहे? मला स्वतःला असं वाटतं की ही चळवळ जरी अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झाली तरी तिने आता अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोन ते धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद किंवा मानवतावाद असा वैचारिक प्रवास आणि काही प्रमाणात व्यावहारिक उपक्रमशीलता पूर्ण केलेली आहे. त्यामुळे मला असं दिसतं की मला उद्याच्या कार्यकर्त्यांना, तरुणांना जे आवाहन करायचं आहे ते कदाचित त्यांना बुवाबाजी भूत भानामती एवढ्यापुरतं अपील होणार नाही, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. पण मी एक संवेदनशील सजग नागरिक बनेन आणि नुसताच संवेदनशील सजग नागरिक बनणार नाही तर मी त्या आधारे समाज जीवनात हस्तक्षेप करेन. अशा स्वरूपाची एक रचना करण्याची गरज आहे. म्हणजे मी ज्याला एका वाक्यात असं म्हणतो की राजकारण करायला पाहिजे पण ते शक्य नाही, अर्थकारण आपल्या हातामध्ये नाही, धर्मकारण आणि जातकारण आपल्याला करायचं नाही. मग करण्यासारखी एकच गोष्ट उरते आणि ती म्हणजे विवेककारण. आम्ही जे आमचं द्विदशक पूर्ती वर्ष 2010 साली चालू करतो आहे आणि ज्याची आम्ही पहिली परिषद विवेकी युवा शक्ती संकल्प परिषद आम्ही जी घेतो आहे पुण्यामध्ये 1-2-3 जानेवारीला, त्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. आणि त्याला जोडूनच आम्ही हे करणार आहे जाणीवपूर्वक की सर्व जे जुने 80-90 मधले स्टॉलवर्ड्स आहेत त्यांच्या हातून जाणीवपूर्वक ती विवेकाची मशाल फुलेवाड्यामध्ये तरुणांच्या हातामध्ये देणार आहोत. म्हणजे एका बाजूला प्रत्यक्ष संघटनात्मक पातळीवर तरुण आणि दुसऱ्या बाजूला तरुणांना आजच्या काळाशी अधिक सुसंगत वाटणारा विचार, या पद्धतीनं संघटनात्मक आणि वैचारिक पातळीवर पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. विवेकाची मशाल घेऊन ते गेली 20 वर्ष चालतायत. ही मशाल आता पुढे नेणं तरुण पिढीच्या हाती आहे.